आणि आज आपण एक तिसरी टीप बघतो आहोत, मुलं ऐकत नाही कुठल्या कारणांसाठी आणि त्याची टीप काय आहे. बघा पालकांनो, मुलं ऐकत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण मम्मी लोक खूप बिझी असतो आणि आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि त्यावेळेला आपलं मुलाला पण वेळ द्यायचा आहे, तर आपण त्यांच्या हातामध्ये काहीतरी देतो किंवा त्यांना एक दुसरा अल्टरनेटिव्ह देतो की जो चांगला नाही आहे त्यांच्यासाठी. पण आपण म्हणतो ठीक आहे ना, मला किचनमध्ये काम आहे ना, थोड्या वेळ मोबाईल बघितलं तर काय होणार आहे, किंवा मला आत्ता पाहुणे आलेत ना, तर मी अभ्यास सोडून माझ्या मुलाला खाली खेळायला पाठवते. किंवा आपण कुठेतरी काहीतरी घ्यायला गेलो आहे किंवा कुठल्या फंक्शनला गेलो आहे, तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील, मग हे माझं बाळ शांत राहायला हवं, त्याच्यासाठी आपण त्याला नको ती गोष्ट विकत घेऊन देतो किंवा खायला देतो जी त्याच्यासाठी चांगली नाही आहे, हो की नाही. तर ह्या बऱ्याच गोष्टी आपण अशा करत असतो. म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे, थोडासा तुम्ही विचार करा, कुठलीही गोष्ट तुमचं बाळ ऐकत नाही आहे आणि ते जर ऐकत नाही आहे तर तुम्ही त्याच्यावर काय करतायत, किंवा तुम्ही तात्पुरता एखादा सोल्युशन शोधून त्यांना देतायत का. म्हणजे ठीक आहे ना, आत्ता ही वेळ निघून जाईल, पण लक्षात घ्या, लहान मुलंही खूप स्मार्ट असतात. लेट्स से तुम्ही बाहेर गेला आहेत कुठल्या फंक्शनला, तिकडे तुमच्या बाळासाठी आईस्क्रीम खाणं चांगलं नाही आहे, पण ते रडेल, मग ते बाकीचे लोक काय म्हणतील, तुमचं बाळ ऐकत नाही म्हणून आपण त्याला खाऊ घालतो. हे एक एक्झाम्पल झालं. अशी बरीच एक्झाम्पल्स असू शकतात, तुम्हाला ती शोधावी लागतील. तर आपण ती तात्पुरता करतोय का, किंवा तात्पुरता ती कोणीतरी काय म्हणेल त्याच्यासाठी करतोय का. हे जर करत असू तर पहिले हे बंद करा. कारण मी परत सांगेल, ते आर व्हेरी स्मार्ट. त्यांना जर एकदा कळलं आपले आई बाबा आपल्याला हे असं केलं तर देताय ना, किंवा एखाद्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो दुकानामध्ये, मग मला पण पाहिजे, मी इथे लोळणार आहे, हे असं केलं तर आपण देऊन टाकतोय, तर हे करू नका. त्यांना हे अंडरस्टँड झालं पाहिजे, हे हो म्हणजे हो, हे नाही म्हणजे नाही.